विशाळगडाच्या परिसरामध्ये आता बंदी आदेश लागू करण्यात आला। कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ नये यासाठी बंदीचे आदेश लागू करण्यात आले। उपविभागीय दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी हे आदेश जारी केलेले आहेत। आज सकाळपासून 19 जुलैपर्यंत बंदी आदेश लागू करण्यात आला। तर विशाळगड अतिक्रमण मोहिमेच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने आता विशेष खबरदारी घेतली जाते। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, विशाळगडाच्या परिसरामध्ये बंदीचे आदेश आता लागू करण्यात आलेले आहेत। विशाळगडावरचा विषय असा आहे तो सगळ्यांचा आस्थेचा विषय आहे, कारण की शेवटी शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचे नव्हे तर पूर्ण देशाचे दैवत आहे। आणि ह्या संदर्भात मी एवढंच सांगेल की जेवढेही महाराष्ट्रामध्ये गड आहे यांना जपणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे। येणाऱ्या पुढच्या पिढीला ही वास्तू जपून ठेवून त्यांना सुद्धा आपल्या महाराष्ट्राचा इतिहास काय होता, आपल्या महाराजांचा इतिहास काय होता एवढं सांगता आलं पाहिजे। तेवढं तरी आपण वास्तूंची जतन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। म्हणून ह्या सगळ्या कार्यासाठी जे जतन करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं। विशाळगडाच्या बाबतीमध्ये जे काय घडलं त्याच्यामध्ये कुठेही जातीपातीचं राजकारण करण्यामध्ये काही अर्थ नाही। विशाळगडावर जे काय अनधिकृत बांधकाम होतं त्याच्या संदर्भात तो जागा उद्रेक होता। मला असं वाटतं की याच्यामध्ये दोन्ही नेत्यांनी अतिशय संवेदनशीलपणाने हे प्रकरण हाताळलेलं आहे आणि म्हणून निवडणुका आल्या आहेत म्हणून जातीपातीचं धर्माचं राजकारण करून महाराष्ट्र भडकवण्याचं काम कोणी करू नये। गृहमंत्र्यांकडून एवढीच अपेक्षा होती आमची की शांतता सगळ्यांनी घ्यावी, आम्ही इन्क्वायरी करू, त्याच्यात राजकीय किंवा रंग आणण्याचा काय संबंध। म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये तणाव वाढवण्यासाठी त्याला खत पाणी घालायचं काम हे गृहमंत्री करतात। मी सरकारकडे एवढीच मागणी करीन हात जोडून की महाराष्ट्रात क्राईम आणि द्वेष कमी करा। हे सरकार आल्यापासून क्राईमही वाढलेला आहे आणि द्वेषही वाढलेला आहे। समाजामध्ये तेढ वाढवण्याचं पाप हे या सरकारने केलेलं आहे। आणि क्राईम आपण ज्या पुण्यात आता आहोत त्या पुण्यामधला क्राईम डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ, आपल्याला बोलायची काही गरजच नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।